आता आपल्याला बघायचं आहे की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. पहिल्यांदा आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे बघा, लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी? बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स, इकोसिस्टीम अँड जेनेटिक व्हेरिएशन विदिन अ स्पेसीज. म्हणजे काय, जैवविविधता म्हणजे लक्षात घ्या की सजीवांमध्ये असलेली विविधता, म्हणजे दॅट इज परिसंस्थेमध्ये असलेली विविधता, जनुकामध्ये असलेली विविधता. तर ह्याला म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ॲट 3 डिफरंट लेवल्स. पहिलं आपल्याला बघायचं आहे की जेनेटिक डायव्हर्सिटी. ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज इज जेनेटिक डायव्हर्सिटी. एक्झाम्पल, हीच ह्युमन बिंग इज डिफरंट फ्रॉम अदर. म्हणजे लक्षात घ्या की एकाच प्रजातीमध्ये असलेली विविधता, म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी विविधतेला काय म्हणतो आपण, जेनेटिक डायव्हर्सिटी. फॉर एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला की हा प्रत्येक मनुष्य चित्र दाखवले की प्रत्येक मनुष्य हा दिसायला एकमेकांपासून कसा आहे, वेगळे आहे, प्रत्येकाचे चेहरे वेगवेगळे आहेत. यालाच म्हणतो आपण जेनेटिक डायव्हर्सिटी. त्याचबरोबर इथं तुम्हाला काही मेजचं चित्र दिसत आहे, मक्याचं आहे. मका वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मेज तुम्हाला पाहायला दिसत आहेत. त्याचबरोबर कॅरेट आहेत. कॅरेट पण कॅरेट किती प्रकारचे बघायला तुम्ही बघता. त्याचबरोबर इथं तुम्हाला कारल्याचं चित्र दिसत आहे. म्हणजे अशामध्ये असणारी विविधता त्यालाच काय म्हणतो आपण, जेनेटिक डायव्हर्सिटी. इथं तुम्हाला चित्र दिसत आहे. आता आपल्याला बघायचं आहे की स्पेसीज डायव्हर्सिटी. स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणजे काय, इन्युमेरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑकर इन द नेचर. दिस इज कॉल्ड ॲज स्पेसीज डायव्हर्सिटी. स्पेसीज डायव्हर्सिटी इन्क्लूड्स व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स, एनिमल्स अँड मायक्रोब्स. म्हणजे तुम्हाला इथं पिक्चर दिसत आहे की प्राणी असतात. प्राण्यामध्ये किती प्रकारचे प्राणी आपण आजूबाजूला पाहतो. तर अशा प्रजाती भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर प्लांट्समध्ये विविधता, आपण अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्या आजूबाजूला बघतो. अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव आपण आजूबाजूला बघतो, त्यालाच म्हणतो आपण स्पेसीज डायव्हर्सिटी. आता आपल्याला बघायचं आहे की इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. मेनी इकोसिस्टीम्स आर प्रेझेंट इन ईच रिजन. Ecosystem is formed through the interaction between plants, animals, their habitat and changes in the environment. Each ecosystem has its own characteristics, animals, plants, microbes and abiotic factors. तर आपण बघितलं की परिसंस्था म्हणजे बघितलं तर या परिसंस्थामध्ये सुद्धा विविधता आहे. आपण बघतो की देर आर डिफरंट टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. दॅट इज टेरिस्ट्रियल इकोसिस्टीम आहे, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे, ओशन इकोसिस्टीम आहे. तर अशा इकोसिस्टीममध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स काय, दोज आर इंटरॅक्टेड विथ इच अदर. मग अशा पद्धतीने परिसंस्थेमध्ये देखील काय विविधता आहे आणि त्या जॉग्राफिकल रिजननुसार तिथं असणारे जे प्लांट्स असतील, एनिमल्स असतील, अबायोटिक फॅक्टर्स असतील, दोज आर इंटरॅक्ट विथ इच अदर. तर या पद्धतीने लक्षात घ्या बायोडायव्हर्सिटीचे ज्या त्या पद्धतीने आपण त्याचे प्रकार बघितलेले आहे. जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसीज डायव्हर्सिटी अँड इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. आणि या पद्धतीने जैवविविधता तयार होत असते. दिस पिक्चर शोज दॅट sacred groves. What is mean by sacred groves? The forest conserved in the name of God and considered to be sacred is called as sacred grove. These are fact in sanctuaries conserved by the society and not by the government forest department. म्हणजेच काय, तर देवाच्या नावाने राखलेलं व पवित्र समजलेलं जाणारे वन म्हणजे देवराई, आणि ज्याला म्हणतो आपण दॅट इज नेम ऑफ गॉड. हे परंपरेने चालत आलेलं जंगल सरकारच्या वनखात्याने सांभाळलेलं नसून समाजाने सांभाळलेलं असतं. त्यालाच म्हणतो आपण अभयारण्यच असे तयार झाले असतात. मात्र त्याला देवाच्या नावाने राखून ठेवले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. तर आपल्या बघायचं, दीज क्लस्टर्स ऑफ थिक फॉरेस्ट आर प्रेझेंट नॉट ओनली इन वेस्टर्न घाट्स ऑफ इंडिया बट इन द एंटायर country. More than 13,000 sacred groves have been reported in India, whereas such sacred groves in Maharashtra. Make a list and visit your teachers. म्हणजे लक्षात घ्या की या प्रकारचे जे देवाच्या नावाने राखलेले जंगल आहे ते पश्चिम घाटामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पसरलेलं आहे. तर भारतात अशा जवळजवळ 13,000पेक्षा अधिक देवराया नोंदवलेल्या आहेत. आता आपल्याला बघायचं की पर्यावरण संवर्धनासाठी माय रोल इन एन्व्हायरमेंट, पर्यावरणामध्ये माझी भूमिका काय असणार आहे, हा तुम्हाला चार्ट दिसत आहे, ते तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. माय रोल इन एन्व्हायरमेंट याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघूया. कन्झर्वेशन म्हणजे काय, तर टिकवणे. कन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस म्हणजे उपलब्ध साधनसंपत्ती टिकवून ठेवणं गरजेचं आहे. देन कंट्रोल, प्रिव्हेंटिंग द हार्म,
स्टॉपिंग द हार्मफुल ॲक्टिव्हिटीज, चेंजिंग द माइंडसेट. प्रोडक्शन कशाचं करायला पाहिजे? रिवायवल ऑफ हार्मड फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट, अटेम्प्टिंग इनोव्हेशन म्हणजे काय? पर्यावरणामध्ये हानी झालेले जे घटक आहेत त्याचं पुनरुज्जीवन करणे, नवनिर्माणासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अवेअरनेस म्हणजे काय? प्रसार. एज्युकेशन, गायडन्स, अवेअरनेस, इमिटेशन, ऑर्गनायझेशन, पार्टिसिपेशन याचा प्रसार करणं गरजेचं आहे. आपण बघतो की वेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक माध्यमातून आपण पर्यावरणासाठी कोणकोणते उपक्रम करणं गरजेचं आपण शिक्षणातून कळतच असतं. त्याचबरोबर शासनामार्फत वेगळ्या प्रकारची ॲडव्हर्टाईजमेंट केली जाते की झाडे लावा, झाडे जगवा असे उपक्रम राबवले जातात. वेगवेगळे आपण दिन साजरे करतो. या पद्धतीने अवेअरनेस करणं गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन म्हणजे काय? तर प्रतिबंध. प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स, डिझायनिंग न्यू प्लान्स, फॅक्टर्स हार्मफुल टू एन्व्हायरमेंट. संभाव्य धोके रोखणे, नवीन कृती कार्यक्रम आखणे, पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक यावर प्रतिबंध करणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही एअर पोल्युशन होतं इंडस्ट्रियलायझेशनमुळे त्यासाठी ह्याच्यावर प्रतिबंध करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रिझर्वेशन म्हणजे काय? जतन. प्रिझर्विंग व्हॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर, रेमेडीज टू प्रिव्हेंट फर्दर लॉस, प्रिझर्विंग अननोन रिजन्स. जे काही उरलं आहे त्याचं जतन करणे, हानी झालेल्या गोष्टीची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना राबवणे आणि अज्ञात क्षेत्र टिकवून ठेवणे. या पद्धतीने आपण प्रिझर्वेशन करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तर हा जो तुम्ही चार्ट बघितला आहे तो म्हणजे काय? तर पर्यावरणामध्ये माझी भूमिका काय असणार आहे यासाठी प्रत्येकाने याच्यामध्ये पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत पर्यावरणाविषयी चांगल्या पद्धतीने त्याच्याविषयी आस्था असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. यासाठी हा चार्ट तुम्ही समजून घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे की मानवामुळे बरेचसे जंगल नष्ट झालेले आहेत आणि त्यामुळे बरेचसे प्लेसेस जे आहेत ते धोक्यात आहेत आणि त्यासाठी तिथं असणारे जे अभयारण्य असेल, तिथं असणारे जे प्राणी आहेत ते नष्ट झालेले आहेत. असे कोणकोणते सँच्युरीज आहेत? दॅट इज 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री हे आपण जाणून घ्यायचं आहे. म्हणजे काय? तर धोक्यात आलेली देशातील 3 वारसा स्थळे आहेत याची आपण माहिती लक्षात घ्यायची आहे. आता कोणकोणते आहेत? पहिल्यांदा आपण बघूया वेस्टर्न घाट. वेस्टर्न घाट हा जो आहे तो स्प्रेड ओव्हर द स्टेट्स ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू अँड केरला हॅज बीन एंडेंजर्ड ड्यू टू मायनिंग इंडस्ट्री अँड सर्च फॉर नॅचरल गॅस. आणि आपल्याला माहिती आहे हा जो पश्चिम घाट आहे तो गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू आणि केरळ यामध्ये पूर्णपणे पसरलेला आहे. तर इथं असणाऱ्या मानवाच्या कृतीमुळे दॅट इज आपण म्हणतो खाणकाम असेल, कारखाने असेल, नैसर्गिक वायूच्या शोधामुळे तिथं असणारे जे सँच्युरीज आहे त्या सँच्युरीजमध्ये असणारे जे प्राणी आहेत ते प्राणी कसे आहेत? धोक्यात आहेत. तर हॅबिटेट्स ऑफ एशियाटिक लायन अँड वाईल्ड बायसन ऑफ दिस रिजन हॅव बीन अंडर थ्रेट. तर तिथं असणारे जे आशियाई सिंह आहे आणि जे वाईल्ड बायसन ज्याला काय म्हणतो आपण रानगवे यांचे अधिवास कसे आहेत? धोक्यात येत आहेत. तर अशा प्राण्यांची माहिती आपण लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचे ते म्हणजे मानस अभयारण्य. त्याला काय म्हणतो आपण? मानस सेंच्युरी. मानस सेंच्युरी कुठे आहे? तर आसाममध्ये आहे. इज अंडर थ्रेट ड्यू टू डॅम्स अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. इथे देखील मानवाच्या कृतीमुळे तिथं असणारे डॅम्सची बांधणी केल्यामुळे त्याचबरोबर पाण्याचा वापर कशा पद्धतीने पण केल्यामुळे पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर याचा फटका तेथील अभयारण्याला झालेला आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं असेल तर टायगर आहे, त्याचबरोबर रायनो आहे ऑफ दॅट रिजन आर अंडर थ्रेट. म्हणजे तिथं असणारे जे वाघ व एकशिंगी गेंडा यांना धोका उत्पन्न झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे सुंदरबन सँच्युरी. सुंदरबन सँच्युरी ऑफ वेस्ट बेंगाल इज रिझर्वड फॉर टायगर्स. ही सँच्युरी कशासाठी रिझर्वड आहे? वाघासाठी आहे आणि हे देखील धोक्यात आहे. तर नेक्स्ट बघायचं आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. म्हणजे काय? धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण. जसं आपण धोक्यात आलेले आपण सँच्युरीचं ठिकाणे बघितले तसंच आपल्याला कोणकोणत्या प्रजाती आहेत त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, नष्ट होत चाललेल्या आहेत, याचं आपण क्लासिफिकेशन बघायचं आहे. इथे तुम्हाला दिसत आहे क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. तर फर्स्ट याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला
एंडेंजर्ड स्पेसीज म्हणजे काय, संकटग्रस्त प्रजाती. आता व्हॉट इज मीन बाय एंडेंजर्ड स्पेसीज? आयदर नंबर ऑफ these organisms is declined or their habitat is shrunk to such an extent that they can be extinct in near future. म्हणजे या प्रजातीची संख्या अत्यंत कमी उरलेली असते किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की ह्या प्रजातीमध्ये अतिशय यांच्या संख्या खूप कमी झालेली आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं असेल तर याच्यामध्ये लायन टेल्ड मंकी आहे आणि लेसर फ्लोरिकन ह्याची एक्झाम्पल आहे. सेकंड आपल्याला बघायचं दॅट इज रेअर स्पेसीज. रेअर स्पेसीज म्हणजे काय, दुर्मिळ प्रजाती. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आहे रेड पांडा आहे, त्याचबरोबर मस्क डिअर आहे. थर्ड आहे व्हॅल्युनेबल स्पेसीज, एक्झाम्पल टायगर आणि लायन. आणि फोर्थ आहे इनडिटर्मिनेट स्पेसीज. इनडिटर्मिनेट म्हणजे काय, तर दीज ऑर्गॅनिझम्स ॲपियर टू बी एंडेंजर्ड बट ड्यू टू देअर सम बिहेवियरेबल हॅबिट्स. म्हणजे या प्रजाती धोक्यात असल्यासारखे भासतात, मात्र त्यांच्या सवयीमुळे, उदाहरणार्थ त्यांच्यामध्ये लाजरेपणा असल्यामुळे, बुजरेपणा असल्यामुळे यांची आपल्याला खास माहिती माहीत नाही आहे. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये आहे सांगायचं असेल तर जायंट स्क्वायरल हे याच्यामध्ये एक्झाम्पल आपण सांगू शकतो. तर या पद्धतीने आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. आपल्याला जे सगळ्यांचे चित्र बघायचे आहेत. आता हे चित्र कशाचं आहे तर एंडेंजर्ड स्पेसीज. फॉर एक्झाम्पल लायन टेल्ड मंकीचं चित्र आहे, हे तुम्ही बघा प्रत्यक्षात तुम्हाला. तर ही जी प्रजाती आहे ती कशी आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. लक्षात घ्या, याची संख्या खूप कमी राहिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेअर स्पेसीज. रेअर स्पेसीज म्हणजे एक्झाम्पल आहे रेड पांडा. रेड पांडा प्राणी या पद्धतीने दिसायला असतो आणि ह्याची पण संख्या कशी आहे तर धोक्यात आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर. त्याला म्हणतो आपण दुर्मिळ प्रजाती. त्याच्यानंतर नेक्स्ट पिक्चर आपल्याला बघायचं आहे व्हॅल्युनेबल स्पेसीज. व्हॅल्युनेबल स्पेसीजमध्ये तुम्हाला अशा चित्र दिसत आहे, दॅट इज टायगर किंवा लायन आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इनडिटर्मिनेट स्पेसीजमध्ये सांगायचं असेल तर जायंट स्पायरल आहे, ज्याला म्हणतो आपण शेकरू खार, या पद्धतीने दिसायला असते. ही देखील प्रजात कशी आहे ह्याची आपल्याला माहिती ठोस उपलब्ध नाही आहे, कारण ह्यांच्या सवयीमुळे हे प्राणी आपल्याला सांगू शकत नाही. तर या पद्धतीने आपण क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीजची माहिती बघितलेली आहे आणि त्याचे एक्झाम्पल पण आपण लक्षात घेतलेलं आहे.